गुड मॉर्निंग मित्रांनो. मागच्या लेक्चरला आपण डेटा मॉडेल कुठल्या प्रकारचे आहेत, काही डेटा मॉडेलचे कन्सेप्ट स्टडी करून घेतले. तर या लेक्चरला आपण मेनली काही डेटा मॉडेल्स आहेत ते आपण बघणार आहोत. जसं की नेटवर्क मॉडेल असेल, हायरार्चिकल मॉडेल असेल, रिलेशन मॉडेल असेल, असे आपल्याला काही मॉडेल स्टडी करायचे आहेत. त्यात सर्वात पहिले आपण नेटवर्क मॉडेल स्टडी करू. नेटवर्क मॉडेल बघा विद्यार्थी मित्रांनो, नेटवर्क हे असं मॉडेल आहे, सम डेटा वेअर नॅचरली मॉडेल विथ मोर दॅन वन पॅरेंट पर चाइल्ड. हे जे मॉडेल असतं नेटवर्क मॉडेल परमिटेड टू मॉडेलिंग मेनी टू मेनी रिलेशनशिप इन द डेटा. या मॉडेलमध्ये तुम्हाला मेनी टू मेनी रिलेशनशिप किंवा वन टू मेनी रिलेशनशिप हे क्रिएट करता येत असतं. याला आपण नेटवर्क डेटा मॉडेल असं म्हणतो. तर हे जे मॉडेल आहे हे 1971 मध्ये कॉन्फरन्स ऑफ डेटा सिस्टीम लँग्वेज फॉर्मली डिफाईन ऑन द नेटवर्क मॉडेल. तर त्यावेळेस ते नेटवर्क मॉडेल तयार केलं गेलं. त्याच्यानंतर द नेटवर्क डेटा मॉडेल ऑर्गनाइज डेटा इन द फॉर्म ऑफ ऑर्बिटरी ग्राफ. जे नेटवर्क मॉडेल असणार आहे ते तुम्हाला ग्राफच्या स्वरूपात त्या ठिकाणी डेटा हा ऑर्गनाइज करून देणार आहे. नेटवर्क मॉडेल इज अ कलेक्शन ऑफ डेटा इन विच रेकॉर्ड्स आर फिजिकली लिंक थ्रू द लिंक लिस्ट. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स असतात आणि ते फिजिकली आपण त्या लिंक लिस्टच्या माध्यमातून म्हणजे एक वेगवेगळ्या प्रकारचे नोड बनवून ते आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. नेटवर्क मॉडेल कन्सिस्ट ऑफ अ नेटवर्क डायग्राम. जशी आपली नेटवर्कची डायग्राम असते की मोर दॅन वन कॉम्प्युटर्स आर कनेक्टेड टू इच अदर, तसं ते रेकॉर्ड्स असतात जे एकमेकांना कनेक्ट झालेले असतात. त्याला आपण नेटवर्क डेटा मॉडेल असं पण म्हणू शकतो. द कम्प्लीट नेटवर्क इज अ रिलेशनशिप इज रिप्रेझेंटेड बाय several pair-wise set. In each set, some records type is owner, and one or more records type are members. The head relationships arrow define one-to-many relationship, one-to-one relationship, many-to-many relationship as permitted in the network model. नेटवर्क मॉडेल हे जे असतं याच्यामध्ये ऑनर आणि मेंबर्स हे महत्वाचे असतील. तुमच्याकडे जर ऑनर असेल तरच तुम्ही त्याच्या मेंबर्स तयार करू शकतात आणि याला आपण नेटवर्क मॉडेल म्हणतो. पण नेटवर्क मॉडेल जर म्हटलं तर त्याच्यामध्ये वन टू वन रिलेशनशिप, वन टू मेनी रिलेशनशिप, मेनी टू वन मेनी रिलेशनशिप अशा प्रकारचे रिलेशनशिप तुम्ही तयार करू शकतात, ज्याला आपण नेटवर्क मॉडेल असं म्हणतो. त्याचा आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊ की समजा माझ्याकडे एक एम्प्लॉयचा टेबल आहे. त्या एम्प्लॉयच्या टेबलमध्ये माझ्याकडे काही फील्ड आहे, जसं की एक एम्प्लॉय आयडी असेल, त्याच्यानंतर एम्प्लॉय नेम असेल. आपण एक नेटवर्क मॉडेलचं एक्झाम्पल बघतोय. त्याच्यानंतर एम्प्लॉय सिटी असेल, त्याच्यानंतर एम्प्लॉयची सॅलरी असेल. अशा वेगवेगळ्या फील्ड आहेत समजा माझ्याकडे. हे नेटवर्क मॉडेल तयार करताना मी जे नोड असतील ते लिंक लिस्टच्या माध्यमातून तयार करेल. हे वेगवेगळ्या प्रकारचे नोड्स आपण तयार केले. हा झाला एम्प्लॉयचा टेबल. त्याच्यामध्ये एम्प्लॉय आयडी हे नंबरच्या फॉर्म मध्ये असेल, एम्प्लॉय नेम हे कॅरेक्टरच्या फॉर्म मध्ये असेल, एम्प्लॉय सिटी कॅरेक्टरच्या फॉर्म मध्ये असेल, एम्प्लॉय सॅलरी हे नंबरच्या फॉर्म मध्ये असेल. त्याच्यानंतर माझ्याकडे एक सेकंड टेबल मी तयार केला, समजा डिपार्टमेंट टेबल. डिपार्टमेंट टेबलच्या वर मी काही फील्ड तयार केलं, जसं डिपार्टमेंट नंबर असेल, त्याच्यानंतर डिपार्टमेंट नेम असेल, लोकेशन असेल, यामध्ये डिपार्टमेंट नंबर हा नंबरच्या फॉर्म मध्ये असेल, डिपार्टमेंट नेम हे कॅरेक्टरच्या फॉर्म मध्ये असेल, लोकेशन हे कॅरेक्टरच्या फॉर्म मध्ये असेल. हे झाले दोन टेबल. आता मला नेटवर्क मॉडेल तयार करायचं म्हणजे प्रत्येक एम्प्लॉय हा कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटशी जॉईन असणार आहे. दॅट्स क्रिएट द रिलेशनशिप बिटवीन दीज टू टेबल्स हॅव्हिंग द क्रिएटेड बाय द नेटवर्क मॉडेल. फॉर एक्झाम्पल आपण त्याचं बघू डिटेलमध्ये. जर मला एक्झाम्पल बघायचं असेल तर समजा हे झाले दोन टेबल्स मी तयार केले. या दोन टेबल्स मध्ये काहीतरी रिलेशनशिप असणार आहे. आता मी काय करतो, समजा माझ्याकडे एम्प्लॉय टेबल आहे, एम्प्लॉय टेबलचे काही फील्ड तयार करतो आणि डिपार्टमेंट टेबलचे मी काही फील्ड तयार करतो. आपण टेबल फील्ड्स काही रेकॉर्ड तयार करून घेऊ, एम्प्लॉय टेबलचे आणि डिपार्टमेंट टेबलचे. सर्वात अगोदर मी एम्प्लॉय टेबलचे तयार करतो. एम्प्लॉय आयडी समजा 1001 घेतला मी एक, नंतर 1002 हा एक एम्प्लॉय आयडी घेतला, 1003 हा एक एम्प्लॉय आयडी घेतला. समजा त्या एम्प्लॉयचं नाव घेतलं मी राम, त्याची सिटी घेतली मी पुणे, आणि त्याचा सॅलरी घेतली मी समजा 12,019
नाही. सेम सीमा दुसरा एम्प्लॉय, त्याची सिटी घेतली मी परत धुळे, त्याचा सॅलरी घेतली मी समजा 14,000. सेम एक एम्प्लॉय घेतला मी गीता, त्याचा सिटी घेतली मी समजा नाशिक, त्याची सॅलरी घेतली मी समजा 15,000. तर असे मी वेगवेगळ्या प्रकारचे 3 एम्प्लॉयज तयार केले. त्या 3 एम्प्लॉयचे मी 3 रेकॉर्ड तयार केले. हा झाला पहिला रेकॉर्ड, हा झाला दुसरा रेकॉर्ड, हा झाला तिसरा रेकॉर्ड. असे मी 3 त्याचे रेकॉर्ड तयार करून घेतले. हे झाला एम्प्लॉय टेबल. आता मला याचं रिलेशनशिप नेटवर्क मॉडेल तयार करायचंय, म्हणजे माझ्याकडे आता दुसरा टेबल असेल, तो म्हणजे डिपार्टमेंट टेबल. तर त्या डिपार्टमेंट टेबल मध्ये मला रिलेशन तयार करायचं असेल तर डिपार्टमेंट टेबल चे मला रेकॉर्ड तयार करायचे. समजा मला 4 रेकॉर्ड डिपार्टमेंट टेबलचे बनवायचे. मी असं गृहीत धरतो की हा जो पहिला एम्प्लॉय नेटवर्क मॉडेल मला क्रिएट करायचा आहे, त्याचा डिपार्टमेंट नंबर 1 आहे, याचा डिपार्टमेंट नंबर 2 आहे, डिपार्टमेंट नंबर 3 आहे, डिपार्टमेंट नंबर 4 आहे. याचं डिपार्टमेंट आहे समजा सीओ कॉम्प्युटर, याचं इलेक्ट्रॉनिक्स, याचं आहे समजा इलेक्ट्रिकल डबल आपण त्याला म्हणू, याचं आहे समजा सिव्हिल. त्याच्यानंतर याचं लोकेशन आहे समजा फर्स्ट फ्लोर, याचं आहे साऊथ ब्लॉक, याचं आहे समजा नॉर्थ ब्लॉक, याचं आहे मेन ब्लॉक. हा झाला तुमचा डिपार्टमेंट टेबल, एम्प्लॉय टेबल, डिपार्टमेंट टेबल. आता मला याचं नेटवर्क मॉडेल क्रिएट करायचं आहे की समजा 1001 हा जो एम्प्लॉय हा पहिल्या डिपार्टमेंट मध्ये काम करतोय, मीन्स दॅट्स क्रिएट द रिलेशनशिप 1001. अगेन एम्प्लॉय नंबर 1001 ऑल्सो वर्क इन अ D3 डिपार्टमेंट. तो D3 मध्ये पण काम करतो, म्हणून मी लिहून दिलं. रेकॉर्ड नंबर आहे समजा 1001, नंतर त्याचा 1002 हा डिपार्टमेंट नंबर आहे, 1003 आणि 1004. ऑल्सो 1002 एम्प्लॉय दे कॅन वर्क विथ द डिपार्टमेंट नंबर 2 1002 and also work with the department number 4 1004. 1003 employee can also work with the department number 2 1002 and also work with the department number 4 1004. Okay, they have to created the network models, means that is the owners, and they have created the number of members are there, and they have maintained the many to many relationship, one to many relationship. तर तुम्ही मेनी टू मेनी रिलेशनशिप पण तयार करू शकतात आणि वन टू मेनी रिलेशनशिप पण तयार करू शकतात. तर असं जे मॉडेल असतं तर या मॉडेलला म्हटलं जातं नेटवर्क मॉडेल. म्हणजे या नेटवर्क मॉडेलचे काही ऍडव्हान्टेजेस पण आहेत, काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. आपण काही ऍडव्हान्टेजेस पण बघू आणि काही डिसएडव्हान्टेजेस पण बघू. सर्वात अगोदर सांगतो ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस ऑफ नेटवर्क मॉडेल. ऍडव्हान्टेजेस, त्याच्यात सर्वात पहिला ऍडव्हान्टेज नेटवर्क मॉडेलचा तो म्हणजे ऍबिलिटी टू हँडल द मोर रिलेशनशिप टाइप. ऍबिलिटी टू हँडल द मोर रिलेशनशिप टाइप्स. हा झाला त्याचा पहिला ऍडव्हान्टेज. एक एक सांगू, अगोदर लिहून घेऊ आपण. सेकंड ऍडव्हान्टेज आहे त्याचा इझी ऑफ डेटा ऍक्सेस. डेटा ऍक्सेस. थर्ड ऍडव्हान्टेज आहे त्याचं डेटा इंटिग्रिटी. डेटा इंटिग्रिटी. एक एक ऍडव्हान्टेज आपण थोडक्यात एक्सप्लेन करू. बघा, नेटवर्क मॉडेलचा सर्वात पहिला ऍडव्हान्टेज आहे ऍबिलिटी टू हँडल द मोर रिलेशनशिप टाइप्स. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, नेटवर्क जे मॉडेल असतात त्याच्यामध्ये तुमचा ओनर असणार आहे, त्याचे काही मेंबर्स असणार आहेत. तो ओनर मध्ये म्हणजे जो पॅरेंट आहे आणि जो मेंबर आहे म्हणजे जो चाइल्ड आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला जे रिलेशनशिप बघायला मिळेल तर ते असेल तुम्हाला इट्स हँडल द मोर टाइप्स ऑफ रिलेशनशिप. म्हणजेच मेनी टू मेनी रिलेशनशिप, म्हणजे एका टेबल मधून दुसऱ्या टेबल मध्ये मेनी टू मेनी रिलेशनशिप आपल्याला बघायला मिळू शकतं, किंवा वन टू मेनी रिलेशनशिप आपल्याला बघायला मिळू शकतं. तर अशा काही मल्टिपल रिलेशनशिप आपल्याला या मॉडेलमध्ये बघायला मिळतात. म्हणून आपण पहिला ऍडव्हान्टेज घेतला की ऍबिलिटी टू हँडल द मोर रिलेशनशिप टाइप्स.
त्याच्यानंतर सेकंड आहे आपला इझी ऑफ डेटा ऍक्सेस. जर आपलं जे नेटवर्क मॉडेल आहे, नेटवर्क मॉडेल मध्ये तुम्ही जो त्या ठिकाणी डेटा तयार टाकताय, तो डेटा किंवा त्या ठिकाणी जो नेटवर्क मॉडेल तुम्ही क्रिएट करताय, त्याचे डेटा स्ट्रक्चर तुम्ही तयार करताय, त्याच्यामुळे तुम्हाला डेटा हा इझिली ऍक्सेस करता येतो. आणि डेटा इंटिग्रिटी मध्ये तुम्हाला सांगितलं मी की नेटवर्क मॉडेल नो मेंबर कॅन एक्झिस्ट विदाउट ऑनर. जर तुमचं ऑनर नसेल म्हणजे पॅरेंट नसेल तर तुम्हाला तुमचा मेंबर बघायला मिळणार नाही. म्हणजे पॅरेंट असेल तर चाइल्ड असेल, म्हणजे तुमचं जर तुमचा नोड असेल, पॅरेंट नोड असेल तर तुमचं चाइल्ड नोड तुम्ही तयार करू शकतात, किंवा ऑनर असेल तर तुम्ही मेंबर तयार करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एम्प्लॉयचा जो रेकॉर्ड झाला तो ऑनर झाला आणि डिपार्टमेंटचा जो रेकॉर्ड झाला तो चाइल्ड झाला, तर त्याला आपण म्हणतो नेटवर्क मॉडेल. मग याच्यामध्ये मनी टू मनी रिलेशनशिप होऊ शकतं, किंवा डिपार्टमेंट सुद्धा हा ऑनर होऊ शकतो आणि एम्प्लॉय हा सुद्धा त्या ठिकाणी चाइल्ड होऊ शकतो. त्याला मेनी टू मेनी रिलेशनशिप आपण म्हणू शकतो. एम्प्लॉय टू डिपार्टमेंट, डिपार्टमेंट टू एम्प्लॉय, दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ द नेटवर्क मॉडेल. त्याच्यानंतर त्याचे काही डिसएडव्हान्टेज सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आपण काही डिसएडव्हान्टेजेस बघू. हे झाले ऍडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेज त्यातला पहिला डिसएडव्हान्टेज आहे सिस्टीम कॉम्प्लेक्सिटी. दुसरा डिसएडव्हान्टेज आहे लॅक ऑफ स्ट्रक्चरल इंडिपेंडन्सी. तर सिस्टीम कॉम्प्लेक्सिटी मध्ये आपल्याला बघायला मिळतं की नेटवर्क मॉडेल डेटा आर ऍक्सेस वन रेकॉर्ड ऍट अ टाइम. तर तुम्हाला नेटवर्क मॉडेल मध्ये ऍट अ टाइम एकच रेकॉर्ड ऍक्सेस करता येतो, म्हणजे मल्टिपल तुम्हाला रेकॉर्ड ऍक्सेस करता येत नाही. त्याच्यामुळे थोडीशी कॉम्प्लेक्सिटी त्या ठिकाणी बघायला मिळते. मल्टिपल पॉइंटर आर यूज रिलेशनशिप दॅट मेक द सिस्टीम कॉम्प्लेक्सिटी. मग जर मला डेटा ऍक्सेस करायचा असेल तर मला सिस्टीम प्रोग्राम मध्ये चेंज करावा लागेल. तो चेंज करत असताना मग मला मल्टिपल पॉइंटर द्यावे लागतील रेकॉर्डला, आणि जर मल्टिपल पॉइंटर मला वापरायची गरज जर पडली तर रिलेशनशिप दॅट्स मेक द सिस्टीम कॉम्प्लेक्स. तर तुमचे ते रिलेशनशिप जे असते ते कॉम्प्लेक्स रिलेशनशिप त्या ठिकाणी तयार होऊन जातात. त्याच्यानंतर लॅक ऑफ स्ट्रक्चरल इंडिपेंडन्सी. लॅक ऑफ स्ट्रक्चरल इंडिपेंडन्सी मध्ये दिलं गेलं की मेकिंग स्ट्रक्चरल modification to the database is very difficult in the network database model. Data access method is a navigational. तर डेटा ऍक्सेस मेथड जी असते त्याच्यामध्ये नेव्हिगेशनल असते, आणि मला जर डेटाचं स्ट्रक्चर मॉडिफिकेशन करायचं असेल तर मी इझिली त्या ठिकाणी मॉडिफिकेशन करू शकत नाही. म्हणून लॅक ऑफ स्ट्रक्चरल इंडिपेंडन्सी. प्रत्येक डेटा स्ट्रक्चर हे त्याचं स्वतंत्ररित्या त्या ठिकाणी काम करणार आहे. दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ द लॅक ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे त्याची त्या ठिकाणी कमतरता आपल्याला बघायला मिळते, इंडिपेंडन्सी बघायला मिळत नाही. कारण की इंडिपेंडन्सीमुळे आपला जर एका ठिकाणी चेंज केलं तर त्याचा चेंज दुसऱ्या याच्या डेटाबेसवर व्हायला नको. तर याच्यामध्ये काय होतं, जर तुम्हाला काही डेटाबेस स्ट्रक्चर चेंज करायचं असेल तर खूप डिफिकल्टी आहे. म्हणजे एक चेंज करायला गेलं तर दुसऱ्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. म्हणून लॅक ऑफ स्ट्रक्चरल इंडिपेंडन्सी दे आर डिसएडव्हान्टेज ऑफ द नेटवर्क मॉडेल. त्याच्यानंतर पुढचं मॉडेल स्टडी करायचं आपलं हायरार्चिकल मॉडेल. हायरार्चिकल मॉडेल हे जे मॉडेल असतं हे ट्री लाईक स्ट्रक्चर. जसं नेटवर्क मॉडेल मध्ये बघितलं आपल्याकडे ओनर होता, त्याच्यानंतर त्याच्या आपण वेगवेगळे मेंबर्स आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. तर त्याच प्रकारे जे हायरार्चिकल मॉडेल आहे तर हायरार्चिकल मॉडेल इट इज अ स्ट्रक्चर ऑफ द मॉडेल इज देअर ट्री लाईक स्ट्रक्चर. तर हे जे हायरार्चिकल मॉडेल आहे याचं जे डेटा मॉडेल ऑर्गनायझेशन आहे इन अ ट्री स्ट्रक्चर. Hierarchical data model is a way of the organization database with the multiple one-to-many relationship. याच्यामध्ये सुद्धा वन टू मेनी रिलेशनशिप तुम्हाला त्या ठिकाणी मेंटेन करता येतं. The structure of model is based on the rules that one parent can have multiple children. याच्यामध्ये वन पॅरेंट असतो आणि मल्टिपल चिल्ड्रन्स असतात. बट चिल्ड्रन्स आर अलाउ ओनली वन पॅरेंट. पण जो चिल्ड्रन असतो तो फक्त एकच पॅरेंटला त्या ठिकाणी कनेक्टेड असतो. तर दॅट इज अ पॅरेंटचे रिलेशनशिप जे मॉडेल असतो त्याला आपण हायरार्चिकल मॉडेल असं म्हणू शकतो. तर हायरार्चिकल मॉडेल कन्सिस्ट ऑफ द ट्री स्ट्रक्चर डायग्राम. एक पूर्णपणे ट्री स्ट्रक्चर डायग्राम असतो, त्याच्यात एक पॅरेंट असेल, एक चाइल्ड असेल, सेगमेंट आपल्याला बघायला मिळतील. डेटा इन अ सिरीज ऑफ रेकॉर्ड्स. तुमच्याकडे जे रेकॉर्ड्स असतात ते आपल्या सिरीज मध्ये बघायला मिळतात. विच हॅव अ सेट ऑफ फील्ड्स व्हॅल्यू अटॅच टू इट. इट कलेक्ट द ऑल इन्स्टन्स ऑफ स्पेसिफिक रेकॉर्ड्स टुगेदर ऍज अ रेकॉर्ड टाइप.
These records types are the equivalent of the tables in the relational model with the individual records being the equivalents of row. तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स त्या ठिकाणी बघायला मिळतात, पण मात्र रेकॉर्ड्स मध्ये आणि रो मध्ये त्या ठिकाणी इक्विव्हॅलन्स आपल्याला बघायला मिळत असतं. तर अशा प्रकारचं जे मॉडेल आहे याला आपण हायरार्चिकल मॉडेल असं म्हणू शकतो. याचं एक फॉर एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर हायरार्चिकल मॉडेल मध्ये मी एक टेबल तयार करतो, एम्प्लॉय टेबल. तर एम्प्लॉय टेबल जर तयार केला तर एम्प्लॉय टेबलची फील्ड समजा मी बनवली एम्प्लॉय नेम, नंतर एम्प्लॉय आयडी, त्याच्यानंतर एम्प्लॉय डिपार्टमेंट, तो एम्प्लॉय कुठल्या डिपार्टमेंटला काम करतो, आणि एम्प्लॉय सॅलरी. समजा हा एक टेबल मी तयार केला, ते वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स तयार केले. एम्प्लॉय नेम समजा कॅरेक्टर मध्ये असेल, एम्प्लॉय आयडी नंबर मध्ये असेल, डिपार्टमेंट कॅरेक्टर नंबर मध्ये असेल, एम्प्लॉय सॅलरी त्या ठिकाणी नंबर मध्ये असणार आहे. मग हा झाला पॅरेंट टेबल. हा जो टेबल तयार झाला तुमचा पॅरेंट टेबल तयार झाला. त्याच्यानंतर पुढचा टेबल समजा मी घेतला डिपार्टमेंट टेबल. तर डिपार्टमेंट टेबल तर समजा मी त्या ठिकाणी डिपार्टमेंटच्या ऐवजी मी चाइल्ड टेबल घेतो, एम्प्लॉयचं चाइल्ड टेबल तयार करतो. समजा घेतला मी चाइल्ड टेबल, त्या टेबलचं नावच मी चाइल्ड टेबल घेतो. त्याच्यामध्ये 2 फील्ड घेतो, चाइल्ड नेम आणि डेट ऑफ बर्थ. चाइल्ड नेम त्या एम्प्लॉयचा चाइल्ड समजा आणि डेट ऑफ बर्थ, अशा मी 2 फील्ड घेतो. हा टेबल आणि हा जसा पॅरेंट टेबल आहे तसा हा चाइल्ड टेबल असेल. या टेबलचं नाव एम्प्लॉय टेबल आहे, या टेबलचं नाव चाइल्ड टेबल आहे, आणि हा एम्प्लॉय हा झाला पॅरेंट टेबल आणि चाइल्ड झाला हा त्याचा चाइल्ड टेबल. तर ज्यावेळेस हा पॅरेंट टेबलचं आणि चाइल्ड टेबलचं म्हणजे हा झाला पॅरेंट, म्हणजे हा झाला ओनर आणि त्याचा मेंबर्स. तर याच्यामध्ये जे तुमचे चाइल्ड असतील दे हॅव द ओनली वन पॅरेंट. तर प्रत्येक चाइल्डचा एकच पॅरेंट असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही मेनी टू मेनी रिलेशनशिप नाही तर 1 to many रिलेशनशिप, मेनी टू मेनी रिलेशनशिप आपला 1 to many रिलेशनशिप आपल्या याच्यामध्ये मेंटेन करता येतं. आणि जो आपण मागचा मॉडेल बघितलं नेटवर्क मॉडेल, त्या नेटवर्क मॉडेल मध्ये तुम्हाला 1 to many पण आणि मेनी टू मेनी पण रिलेशनशिप मेंटेन करता येत होतं. ते पण एक ट्री लाईक स्ट्रक्चर आहे, हे पण एक ट्री लाईक स्ट्रक्चर आहे. ट्री लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय, ज्याचा एक बेस नोड असतो, एक चाइल्ड नोड असतो, पॅरेंट नोड असतो आणि एक चाइल्ड नोड असतो. तर पॅरेंट आणि चाइल्ड रिलेशनशिप असं त्याला आपण ट्री लाईक स्ट्रक्चर, हायरार्चिकल स्ट्रक्चर म्हणजे त्याला आपण ट्री लाईक स्ट्रक्चर म्हणतो. पण याच्यामध्ये काय, तुमचा पॅरेंट हा एकमेव पॅरेंट असणार आहे आणि त्याचे नंबर ऑफ चाइल्ड त्या ठिकाणी असू शकतात. म्हणजे एक बेस टेबल आणि त्याचे नंबर ऑफ तुम्ही चाइल्ड टेबल तुम्ही तयार करू शकतात. पण नेटवर्क मॉडेलमध्ये जर बघितलं तुम्ही तर नेटवर्क मॉडेलमध्ये तुम्हाला 1 to many पण आणि मेनी टू मेनी रिलेशनशिप मेंटेन करता येतं. पण हायरार्चिकल मॉडेलमध्ये फक्त तुम्हाला 1 to many हेच रिलेशनशिप त्या ठिकाणी मेंटेन करता येत असतं. याचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा जसं फॉर एक्झाम्पल हा आपण टेबलचं एक्झाम्पल घेतला, आता रेकॉर्डचं एक्झाम्पल घेऊ. समजा हा जसं मी आता बनवलं एम्प्लॉय टेबल्स, एम्प्लॉय टेबलचं मी रेकॉर्ड टाकला, जसं गणेश हे त्याचं नाव आहे, त्याचा आयडी समजा 101 आयडी घेतला मी. कॉम्प्युटर आहे त्याचं डिपार्टमेंट आहे, तो कॉम्प्युटर डिपार्टमेंटला काम करतो आणि त्याची सॅलरी समजा 50,000 रुपीज त्याची सॅलरी. त्याच्यानंतर मग गणेशचं मी तुम्हाला सांगितलं 1 पॅरेंट असतो आणि त्याचे नंबर ऑफ चाइल्ड तुम्ही तयार करू शकता. जसं मी आता बघितलं, मग साक्षी ही माझ्याकडे त्याची चाइल्ड आहे, त्याची डेट ऑफ बर्थ समजा 12 जानेवारी 1999. ही सेकंड चाइल्ड मी तयार केलं, थर्ड चाइल्ड मी तयार केलं. मी असे नंबर ऑफ त्या ठिकाणी चाइल्ड तयार करू शकतो. जसं पुढचं असेल तर समजा दीपक मी घेतलं, त्याच्यानंतर त्याची मी 15 मे 1990 डेट ऑफ बर्थ घेतली. समजा हा त्याचा चाइल्ड आहे. तिसरा चाइल्ड मी तयार करतो, समजा पूजा घेतली मी, तिची डेट ऑफ बर्थ आहे 16 एप्रिल 1994. Okay, there are the number of childs are there and they have only one's parents are there and they have created the 1 to many relationship. That concept is known as a hierarchical models. तर या मॉडेलला आपण हायरार्चिकल मॉडेल असं म्हणू शकतो. तर हे झालं हायरार्चिकल मॉडेल. तर तसंच हायरार्चिकल मॉडेलचे सुद्धा काही ऍडव्हान्टेज आणि काही डिसएडव्हान्टेज ते आपण या ठिकाणी एक्सप्लेन करून. अगोदर तुम्हाला सांगतो ऍडव्हान्टेजेस. हायरार्चिकल मॉडेलचे आपण ऍडव्हान्टेजेस बघू.
ऍडव्हान्टेजेस. त्यातला पहिला जर आपण ऍडव्हान्टेज बघितला हायरार्चिकल मॉडेलचा, तर मॉडेल अलाउ इझी ऍडिशन अँड डिलीशन ऑफ द न्यू इन्फॉर्मेशन. या मॉडेलमध्ये द मॉडेल इझी अलाउ addition and deletion of new information. Addition and deletion of new information. तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन ही इझिली ऍड करता येते आणि इझिली डिलीट करता येते. हा पहिला ऍडव्हान्टेज आहे या मॉडेलचा. त्याच्यानंतर डेटा ऍट द टॉप ऑफ द हायरार्ची इज व्हेरी फास्ट. डेटा ऍट द टॉप ऑफ द hierarchy is very fast to access, is very fast to access. कारण की हायरार्चिकल मॉडेल मधला म्हणजे तुमचा एकच पॅरेंट असतो, मग टॉप मोस्ट जो डेटा असतो तो तुम्हाला इझिली त्या ठिकाणी एकदम फास्ट ऍक्सेस करता येतो. तो हा त्याचा ऍडव्हान्टेज असणार आहे ट्री लाईक रिप्रेझेंटेशन असल्यामुळे. आणि नंतर तिसरा ऍडव्हान्टेज आपण बोलू शकतो, द मॉडेल इज रिलेट व्हेरी वेल टू नॅचरल हायरार्ची सच एज असेंब्ली प्लांट्स अँड एम्प्लॉय ऑर्गनायझेशन्स कॉर्पोरेशन. relate will anything to that's work through the one to many relationship. तर या मॉडेल मध्ये तुम्हाला वन टू मेनी रिलेशनशिप मेंटेन करता येतं. मॉडेल रिलेट व्हेरी वेल टू नॅचरल हायरार्ची. मॉडेल रिलेट्स व्हेरी वेल टू नॅचरल हायरार्ची. व्हेरी वेल टू नॅचरल हायरार्ची. तर अशा प्रकारचे आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हान्टेजेस या ठिकाणी हायरार्चिकल मॉडेलचे सांगता येऊ शकतात. तसंच या मॉडेलचे सुद्धा काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, ते पण बघू आपण. डिसएडव्हान्टेजेस. जर पहिला डिसएडव्हान्टेज बघायचं म्हटलं तर हे जे डेटाबेस मॉडेल आहे, डेटाबेस कॅन व्हेरी स्लो वेन सर्चिंग फॉर इन्फॉर्मेशन ऑन द लोअर एंटिटीज. जसं टॉप मोस्ट डेटा मला फास्ट ऍक्सेस करता येत असतो, ही झाला ऍडव्हान्टेज. तर त्याचा एक डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे. डेटाबेस इज व्हेरी स्लो वेन सर्चिंग द इन्फॉर्मेशन ऑन द लोअर एंटिटी. डेटाबेस कॅन बी व्हेरी स्लो when searching information on the lower entity. Information on the lower entity. आणि दुसरा आपण त्या ठिकाणी डिसएडव्हान्टेज म्हणू शकतो, द ओनली मॉडेल कॅन वन टू मेनी रिलेशनशिप. Can only model one to many relationship. जसं आपण नेटवर्क मॉडेल मध्ये बघितलं होतं की ऍडव्हान्टेज होता की दे आर द मोर टाइप्स ऑफ द रिलेशनशिप्स आर देयर, दे कॅन सपोर्ट इट, बट दॅट्स मॉडेल कॅन ओनली सपोर्ट द वन टू मेनी रिलेशनशिप. हा त्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे. मेनी टू मेनी रिलेशनशिप्स आर नॉट सपोर्टेड. मेनी टू मेनी रिलेशनशिपला हे मॉडेल सपोर्ट करत नाही. दे कॅन सपोर्ट ओनली वन टू मेनी रिलेशनशिप. दॅट इज अ हायरार्चिकल मॉडेल्स ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर पुढचं बघू आपण. सगळ्यात महत्वाचं मॉडेल ज्याला आपण म्हणतो रिलेशनल मॉडेल. रिलेशनल मॉडेल ज्याच्यामध्ये रिलेशनशिप मेंटेन केलं जात असतं दोन टेबल्स मधलं, दोन एंटिटीज मधलं, ज्याला आपण रिलेशनल मॉडेल असं म्हणतो. रिलेशनल मॉडेल महत्वाचं मॉडेल आहे, इम्पॉर्टंट मॉडेल आहे, एक्झामला विचारलं जाऊ शकतं. रिलेशनल मॉडेल. तर रिलेशनल मॉडेल हे जे मॉडेल आहे वॉज फॉर्मली इंट्रोड्यूस बाय डॉक्टर E.F. पोळ इन 1970. तर डॉक्टर E.F. पोळ आपले जे सायंटिस्ट आहेत यांनी डॉक्टर E.F. पोळ फॉर्मली इंट्रोड्यूस इन 1970. 1970 मध्ये डॉक्टर E.F. पोळ नावाच्या सायंटिस्टने तर हे जे मॉडेल आहे हे मॉडेल इंट्रोड्यूस केले आहे.
तर हे जे मॉडेल आहे, रिलेशनल मॉडेल रिप्रेझेंट द डेटा इन द फॉर्म ऑफ 2 डायमेन्शन टेबल्स. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 2 एंटिटीज, 2 टेबल, वेगवेगळ्या टेबलचं आपलं रिलेशनशिप या मॉडेलमध्ये रिप्रेझेंट करायचं. Each table represent the some real world persons, place, things, events which about the information is collected. तर प्रत्येक जो तुमचा टेबल असणार आहे त्याच्यामध्ये रिअल वर्ल्ड म्हणजे ज्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा यूज या मॉडेलमध्ये केला होता. आणि हे मॉडेल आजच्या युगामध्ये सर्वात जास्त यूज केलं जाणारं मॉडेल असणार आहे रिलेशनल मॉडेल. तर हे मॉडेल म्हणजे रिलेशन मॉडेल टेबल इज अ फ्लॅट फाइल्स कंपोज द कॉलम्स अँड रोज. टेबल म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये काय आले, रोज आणि कॉलम्स आले, तर पूर्णपणे फ्लॅट फाइल असतात. द रोज ऑफ द टेबल रिप्रेझेंट द ऑकरन्स ऑफ द थिंग रिप्रेझेंटेड बाय द टेबल. आणि जर आपण बघितलं कॉलम इज द टेबल कंटेन द इन्फॉर्मेशन अबाउट द टेबल. तर कॉलम मध्ये आपल्या टेबलची इन्फॉर्मेशन असते. आणि जर रोज बघितलं तर रोज इज द टेबल रिप्रेझेंट द ऑकरन्स ऑफ द थिंग. आणि त्या टेबल मध्ये काय ते त्यांचं त्या रोज मध्ये त्या ठिकाणी दिलेलं असतं. तर अशा प्रकारचा रो आणि कॉलम मिळून हा जो रिलेशन मॉडेल हे मॉडेल तयार होत असतं. याच्यामध्ये ऍट्रिब्यूट्स आणि डोमेनचा फार महत्वाचा रोल असतो. ऍट्रिब्यूट्स म्हणजे त्याला आपण फील्ड म्हणतो. ऍट्रिब्यूट्स इन द नेम ऑफ द कॉलम इन अ टेबल. तर टेबल मधल्या ज्या कॉलमचं नाव असणार त्यांना आपण ऍट्रिब्यूट्स असं म्हणतो. आणि डोमेन इज अ सेट ऑफ व्हॅल्यू ऑफ द सेम डेटा टाइप. डोमेन म्हणजे जसं तुमचा रेकॉर्ड आहे, रेकॉर्डमध्ये आता एम्प्लॉय, एखादा एम्प्लॉय टेबलचं एम्प्लॉय आयडी, एम्प्लॉय नेम, सॅलरी हा झाला त्याचा रेकॉर्ड, म्हणजे ते झालं त्याचं डोमेन. तर D1 विथ द सेट ऑफ द ऑल एम्प्लॉईज, म्हणजे प्रत्येक जो फील्ड असणार आहे, ऍट्रिब्यूट असणार आहे त्याचं तुम्हाला डोमेन बघायला मिळेल. मग एम्प्लॉय आयडीचा डोमेन असेल D1, आपण त्याला कन्सिडर केलं. नंतर एम्प्लॉय नेमचा डोमेन असेल, सॅलरीचा डोमेन असेल. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे डोमेन्स आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. When the refer the term as a table and tuple as a row, the tuple variable is a variable whose domain the set of the all tuples. त्याला आपण एम्प्लॉय टेबल मस्ट कंटेन द 4 ट्युपल्स. समजा आपण ट्युपल्स म्हणतो, सुद्धा T1, T2 असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण टेबलचे कॉलम बनवतो त्यांना आपण ट्युपल्स पण म्हणणार आहोत. तर अशा प्रकारचं रिलेशनशिप आपण त्या ठिकाणी मेंटेन करू शकतो. जसं आता मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की जसं माझ्याकडे एक एम्प्लॉय टेबल आणि एक डिपार्टमेंट टेबल आहे. तर दोघांमध्ये कसं रिलेशनशिप रिप्रेझेंट केलं जाऊ शकतं ते आपण बघू. मी एक एम्प्लॉय टेबल घेतो, एम्प्लॉय टेबल, त्याच्यामध्ये काही फील्ड घेतो. समजा जसं एम्प्लॉय आयडी ही फील्ड आहे, एम्प्लॉय नेम, सिटी आणि सॅलरी. एम्प्लॉय नेम, एम्प्लॉय सिटी, एम्प्लॉय सॅलरी. समजा याच्यात रेकॉर्ड टाकतो मी, एम्प्लॉय आयडी टाकलं समजा मी 1001, 1002, 1003 अशी मी 3 एम्प्लॉय या ठिकाणी टाकले. त्याच्यानंतर समजा एम्प्लॉयचं नाव टाकलं मी राम, नंतर सीमा, नंतर गीता. त्याच्यानंतर सिटी टाकली मी समजा पुणे, नाशिक, धुळे. त्याच्यानंतर एम्प्लॉयची सॅलरी टाकली समजा मी 15,000, 16,000, 17,000. हा झाला एम्प्लॉय टेबल. त्या एम्प्लॉय टेबलचे ऍट्रिब्यूट्स आहेत एम्प्लॉय आयडी, एम्प्लॉय नेम, एम्प्लॉय सिटी आणि सॅलरी. हे झाले त्याचे ऍट्रिब्यूट्स, म्हणजे ज्याला आपण फील्ड म्हणतो. ऍट्रिब्यूट्स रिप्रेझेंट बाय द टेबल्स, जे कॉलम्स असतात तो टेबल रिप्रेझेंट करतात. त्याच्यानंतर हे झाले रेकॉर्ड, ज्यांना आपण रो म्हणतो. 1001, 1002 हे झाले रो आपले, ज्यांना आपण रो म्हणतो किंवा रेकॉर्ड्स म्हणतो. रेकॉर्ड, एम्प्लॉय आयडी म्हणजे हे झाले ऍट्रिब्यूट्स, त्यांना आपण ऍट्रिब्यूट्स म्हणतो. आणि हे झाले आपले रेकॉर्ड्स म्हणजे ज्यांना आपण डोमेन पण म्हणतो. अशा प्रकारचे आणि प्रत्येक फील्ड साठी त्या ठिकाणी डोमेन असणार आहे. म्हणजे हा झाला एक ट्युपल. एका डोमेन साठी समजा एम्प्लॉय आयडी 1001 हा डोमेन 1, डोमेन 2, डोमेन 3, डोमेन 4 आणि हा पूर्ण एक रेकॉर्ड म्हणजे तुमचा झाला एक ट्युपल. प्रत्येक T1, D1 साठी, T2, D2 साठी अशा वेगवेगळ्या प्रकारचं रिलेशनशिप त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर मी एक तयार करतो डिपार्टमेंट टेबल. सेकंड टेबल मी तयार करतो डिपार्टमेंट टेबल. आपण रिलेशन मॉडेल तयार करतो. डिपार्टमेंट टेबल मध्ये समजा फील्ड आहेत एम्प्लॉय आयडी, डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम आणि लोकेशन. या मॉडेल मध्ये जर आपला तुम्हाला 2 टेबलचं रिलेशनशिप रिप्रेझेंट करायचं असेल तर सर्वात अगोदर जी फील्ड तुमच्या दोघं टेबल मध्ये कॉमन फील्ड असणार आहे दे आर मेंटेन द रिलेशनशिप. जसं आता एम्प्लॉय टेबल फील्ड आहे, ही एम्प्लॉय टेबल मध्ये पण आहे आणि डिपार्टमेंट टेबल मध्ये पण एम्प्लॉय आयडी फील्ड आहे. का?
कारण की कुठला ना कुठला एम्प्लॉय हा कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करणार आहे. जसं आपण अगोदर डिपार्टमेंटच्या फिल्ड बनवून घेऊ. समजा D1 डिपार्टमेंट आहे, D2 डिपार्टमेंट आहे, D3 डिपार्टमेंट आहे, D4 असे 4 डिपार्टमेंट घेऊ तुम्ही किंवा 3 डिपार्टमेंट घेऊ आपण. त्याच्यानंतर समजा पहिलं कॉम्प्युटर डिपार्टमेंट आपण घेऊन टाकू, दुसरं इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्याच्यानंतर सिव्हिल आहे. तर हे 3 डिपार्टमेंट आहे आपल्याकडे. मग हा समजा साऊथचं लोकेशन आहे, साऊथ ब्लॉकला आहे. हा समजा मेन ब्लॉकला आहे, हा नॉर्थ ब्लॉकला आहे. हे जे तयार करतोय आपण, हे रेकॉर्ड तयार करतोय. मग आता काय होतंय बघा, एम्प्लॉय नंबर 1001 दे कॅन वर्किंग विथ द डिपार्टमेंट नंबर 1. आपण लिहू शकतो एम्प्लॉय नंबर 1002 दे कॅन वर्किंग ऑन द डिपार्टमेंट नंबर D3 and 1003 employee they can working on the department 2. Means the employee ID fields in employee tables having the primary key. Primary key means they have records are uniquely identified. म्हणजे एम्प्लॉय टेबल मध्ये एम्प्लॉय आयडी ही फील्ड प्रायमरी कीचं काम करणार आहे. प्रायमरी की म्हणजे ही फील्ड तुम्हाला रेकॉर्ड्स युनिकली आयडेंटिफाय करून देणार आहे. तसंच डिपार्टमेंट टेबल मध्ये डिपार्टमेंट नंबर ही फील्ड प्रायमरी कीचं काम करणार आहे. पण डिपार्टमेंट टेबल मध्ये एम्प्लॉय आयडी ही फील्ड फॉरेन कीचं काम करणार आहे. आणि ज्यावेळेस प्रायमरी की आणि फॉरेन की हे ज्यावेळेस एकमेकांना कनेक्ट करतील आणि दे हॅव द मेंटेन द रिलेशनशिप बिटवीन द टू टेबल्स, दॅट्स हाव द रिलेशनल मॉडेल अँड दे आर द व्हेरी फेमस मॉडेल. दे आर यूज इन अ रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. तर हे खूप फेमस मॉडेल आहे आणि हे प्रॉब्लेम मॉडेल आजच्या युगात हे यूज केलं जातं भरपूर ठिकाणी. तर याला आपण रिलेशन मॉडेल्स असं म्हणतो. तर रिलेशन मॉडेलचे त्या ठिकाणी काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज आपण बघणार आहोत. तर ऍडव्हान्टेज आपण अगोदर बघू. समजा तुम्हाला एम्प्लॉय टेबल आणि डिपार्टमेंट टेबल म्हणजे ही फील्ड आहे 1001 एम्प्लॉय दे कॅन वर्किंग ऑन द डिपार्टमेंट 1, 1002 एम्प्लॉय दे कॅन वर्किंग ऑन द डिपार्टमेंट 3 आणि 1003 एम्प्लॉय दे कॅन वर्किंग ऑन द डिपार्टमेंट 2. जर मी विचारलं की एम्प्लॉय आयडी 1001 हा कुठल्या डिपार्टमेंटला काम करतो, तर एम्प्लॉय आयडी 1001 डिपार्टमेंट टेबलला शोधायचं 1001 कुठल्या डिपार्टमेंटला काम करतो, कॉम्प्युटर डिपार्टमेंटला. म्हणजे काय झालं, त्याचं नाव म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशन पण मेंटेन झाली आणि त्याचं डिपार्टमेंट पण मेंटेन झालं. त्या दोघं टेबलला जॉईन केलं कोणी, एम्प्लॉय आयडी जी कॉमन फील्ड आहे, तर दे हॅव मेंटेन द रिलेशनशिप. म्हणजे या कॉमन फील्डने रिलेशनशिप मेंटेन केलं म्हणून या मॉडेलला आपण रिलेशनल मॉडेल असं म्हणतो. पुढचं आपण या ठिकाणी रिलेशन मॉडेलचे काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज आपण बघणार आहोत. सर्वात अगोदर बघू आपण ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेजेस आहे आपल्या या ठिकाणी स्ट्रक्चरल इंडिपेंडन्सी. दुसरा ऍडव्हान्टेज आहे त्या ठिकाणी इम्प्रूव्ह द कन्सेप्च्युअल सिम्प्लिसिटी. इम्प्रूव्ह कन्सेप्च्युअल सिम्प्लिसिटी. तिसरा ऍडव्हान्टेज आहे इझियर डेटाबेस डिझाइन. त्याच्यानंतर डिझाईन करता आपलं इझियर डेटाबेस डिझाईन करता येते. नंतर इम्प्लिमेंटेशन पण करता येतं. इम्प्लिमेंटेशन. चौथा ऍडव्हान्टेज आहे त्याचा ऍड हॉक क्युरी कॅपॅबिलिटी. ऍड हॉक क्युरी कॅपॅबिलिटी. एसक्यूएल पण ज्याला आपण म्हणतो. पॉवरफुल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. पाचवा ऍडव्हान्टेज आहे पॉवरफुल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. हे 5 ऍडव्हान्टेज आहेत त्याचे. नंतर डिसएडव्हान्टेज पण बघू आपण, नंतर एक्सप्लेन करतो. पहिला डिसएडव्हान्टेज आहे तुमचा त्याचा सबस्टेन्शियल हार्डवेअर अँड सिस्टीम सॉफ्टवेअर ओव्हरहेड. सबस्टेन्शियल हार्डवेअर and system software overhead.
दुसरा डिसएडव्हान्टेज आहे पॉसिबिलिटी ऑफ पुअर डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन. पुअर डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन. पॉसिबिलिटी ऑफ पुअर डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन. हे झालं जे काही ऍडव्हान्टेजेस आणि काही आपण डिसएडव्हान्टेज बघितले. चला आपण ऍडव्हान्टेजेस बघू. पहिला ऍडव्हान्टेज स्ट्रक्चरल इंडिपेंडन्सी. स्ट्रक्चरल इंडिपेंडन्सी म्हणजे काय, समजा आता पहिला टेबल एम्प्लॉयचा आहे, दुसरा टेबल डिपार्टमेंटचा आहे. जर तुम्ही एम्प्लॉयच्या टेबलमध्ये चेंजेस केला, दे हॅव द नो इफेक्ट ऑन द डिपार्टमेंट टेबल, तर त्याच्यात तुम्हाला कुठल्याच प्रकारचा डिपार्टमेंट टेबलवर इफेक्ट होताना दिसणार नाही. म्हणजे प्रत्येक टेबल हा इंडिपेंडेंटली त्या ठिकाणी काम करणार आहे. त्याच्यानंतर दुसरा ऍडव्हान्टेज इम्प्रूव्ह द कन्सेप्च्युअल सिम्प्लिसिटी. सिम्प्लिसिटी खूप आहे. प्रत्येक टेबलचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्याचं इन्फॉर्मेशन आपल्याला क्लिअरली आयडेंटिफाईड होते. त्याचे टेबल्स, त्याच्यातले ऍट्रिब्यूट, त्याच्यातले कॉलम्स आपल्याला सर्व समजतं. इझियर डेटाबेस डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन. आपला डेटाबेसचं डिझाइन इझी तयार करता येतं, त्याला इझिली इम्प्लिमेंट करता येतं. ऍड ऑन द क्युरी कॅपॅबिलिटी. एसक्यूएलच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्युरीज त्याच्यामध्ये फायर करता येतात. पॉवरफुल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं जे काम आहे, डेटा अपडेट करणं, डिलीट करणं, म्हणजे इन्सर्ट करणं, वेगवेगळ्या प्रकारचे डीएमएलच्या क्युरीज आहेत, तर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम त्या ठिकाणी पॉवरफुल काम करत असते. तर हे झालं त्याचे ऍडव्हान्टेजेस. त्याचे काही दोनशे डिसएडव्हान्टेजेस फक्त. पहिला डिसएडव्हान्टेजेस सबस्टेन्शियल हार्डवेअर अँड सिस्टम सॉफ्टवेअर ओव्हरहेड. त्यावेळेस हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमुळे तुमचा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो. पॉसिबिलिटी ऑफ पुअर डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन. जर तुम्ही डिझायनिंग बरोबर केली नाही, टेबल्स वगैरे प्रॉपर बनवले नाही, तर तुमचं रिलेशन मॉडेल त्या ठिकाणी थोडंसं पुअर त्या ठिकाणी काम करू शकतो. पॉसिबिलिटी आहे. ते कशावर डिपेंड आहे, तुमचे टेबल्स परफेक्ट नसतील. समजा तुमचे जर फॉर एक्झाम्पल की आपला पहिला टेबल आणि दुसरा टेबल दोघांमध्ये जर एखादी कॉमन ऍट्रिब्यूटच नसेल, कॉमन कॉलमच नसेल, जो दोघं टेबलचं रिलेशनशिप मेंटेन करून देणार आहे, तर आपल्या रिलेशन मॉडेल इम्प्लिमेंट करता येणार नाही. तर असे काही त्या ठिकाणी डिसएडव्हान्टेज बघायला मिळतात. हे झाले ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. आता पुढे आपण जे 3 मॉडेल स्टडी केले, एक म्हणजे सुरुवातला आपण मॉडेल स्टडी केलं नेटवर्क मॉडेल, दुसरं मॉडेल स्टडी केलं हायरार्चिकल मॉडेल आणि तिसरं मॉडेल स्टडी केलं रिलेशन मॉडेल. तर या प्रत्येक मॉडेलमध्ये थोडे थोडे काय डिफरन्स आहेत ते आपल्या या ठिकाणी आता स्टडी करून घ्यायचे. ओके, डिफरन्सेस बिटवीन नेटवर्क मॉडेल अँड रिलेशन मॉडेल हे आपण सुरुवातीला बघू. नेटवर्क मॉडेल आणि रिलेशन मॉडेलचे डिफरन्सेस. अगोदर आपण नेटवर्क आणि रिलेशन मॉडेलचे डिफरन्स बघू. Difference between network and relational model. पहिलं तयार करतो मी नेटवर्क आणि दुसरं तयार करतो मी रिलेशनल. नेटवर्क मॉडेल. द वन टू मेनी आणि मेनी टू मेनी रिलेशनशिप इज मेंटेन. नेटवर्क मॉडेल मध्ये तुम्हाला one to many and many to many relationship is maintained. हे मेंटेन करता येऊ शकतं. तसंच रिलेशनल मॉडेल जे आपण बघतो, तर रिलेशनल मॉडेल many to many relationship can be maintained in the relational model is only. Relational model मध्ये फक्त many to many relationship is maintained only. many to many relation तुम्हाला मेंटेन करता येऊ शकतो. त्याच्यानंतर द नेटवर्क मॉडेल इज बेस्ड ऑन द ट्री लाईक स्ट्रक्चर. नेटवर्क जे मॉडेल आहे याचं जे स्ट्रक्चर आहे, तर इट इज अ ट्री लाईक स्ट्रक्चर. इट इज ट्री लाईक स्ट्रक्चर. याचं एक हायरार्चिकल स्ट्रक्चर बघायला मिळतं. मी तुम्हाला सांगितलं होतं नेटवर्क मॉडेलला ऑनर असतो आणि त्याचे मेंबर वेगवेगळे प्रकारचे मेंबर्स असतात. तर याचं जे स्ट्रक्चर आहे हे रिलेशनल स्ट्रक्चर आहे. द टेबल बेस्ड मॉडेल इट इज अ कलेक्शन ऑफ रो अँड कॉलम्स. हे जे मॉडेल आहे हे टेबल बेस्ड मॉडेल आहे. इट इज टेबल बेस्ड मॉडेल. टेबल बेस्ड मॉडेल आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला दॅट इज कलेक्शन ऑफ
रोज अँड कॉलम्स. तुम्हाला रो आणि कॉलम्स त्या ठिकाणी बघायला मिळतात. हे झालं तुमचं रिलेशन मॉडेलचा डिफरन्स. त्याच्यानंतर तिसरा डिफरन्स आहे नेटवर्क मॉडेलमध्ये. द नेटवर्क मॉडेल इज नॉट दॅट मच पॉप्युलर इन द मॉडर्न डे इन द कम्पेअर ॲज रिलेशन मॉडेल. हे इट इज नॉट पॉप्युलर as compared to रिलेशनल मॉडेल. एवढं पॉप्युलर मॉडेल नाही आहे जर रिलेशन मॉडेलच्या आपण कंपॅरिझन मध्ये केलं. द रिलेशन मॉडेल इज अ मच पॉप्युलर मॉडेल इन द मार्केट. म्हणजे रिलेशन मॉडेल आहे इट इज मोस्ट पॉप्युलर मॉडेल इन मार्केट. मार्केटमध्ये हे खूप पॉप्युलर मॉडेल आहे. त्याच्यानंतर चौथा डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. इज ओरिजिनल इन्व्हेंटर वॉज चार्ल्स बॅचमन. इट वॉज डेव्हलप इन टू द स्टँडर्ड स्पेसिफिकेशन पब्लिश इन 1969. चार्ल्स इट इज डेव्हलप बाय चार्ल्स बॅचमन इन 1969. 1969 मध्ये चार्ल्स बॅचमनने हे डेव्हलप केलं. त्याच्यानंतर इट इज डेव्हलप बाय डॉक्टर E.F. कोड इन 1970. हे 1970 मध्ये डॉक्टर E.F. कोड नावाच्या सायंटिस्टने डेव्हलप केले. देयर आर डिफरन्सेस बिटवीन द नेटवर्क मॉडेल अँड रिलेशन मॉडेल. परत सांगतो, नेटवर्क हे वन टू मेनी रिलेशनशिप आणि मेनी टू मेनी रिलेशनशिप आपल्याला मेंटेन करता येतं. पण रिलेशन मॉडेल मध्ये मेनी टू मेनी रिलेशनशिप आहे फक्त. त्याच्यानंतर इट इज अ ट्री लाईक स्ट्रक्चर. नेटवर्क मॉडेल हे ट्री लाईक स्ट्रक्चर असतं. रिलेशन मॉडेल इट इज अ टेबल बेस्ड मॉडेल. हे पूर्णपणे टेबल बेस्ड मॉडेल आहे. पहिला टेबल, दुसरा टेबल. त्याच्यात पण टेबल्स वापरले जातात या मॉडेल्समध्ये पण याच्यात रेकॉर्ड्स आणि डोमेन ट्युपल्स याचा वापर केला जात असतो. म्हणजे टेबल म्हटलं म्हणजे काय आलं, रो आणि कॉलम्स आलं. तिसरं, इट इज नॉट पॉप्युलर ॲज अ कम्पेअर टू रिलेशन मॉडेल. हे एवढं पॉप्युलर नाही. रिलेशन मॉडेल हे खूप पॉप्युलर मॉडेल आहे. आणि चौथा डिफरन्स आहे तर चार्ल्स बॅचमन नावाच्या सायंटिस्टने 1969 मध्ये डेव्हलप केलं. तर याच्यामध्ये डॉक्टर E.F. कोड नावाच्या सायंटिस्टने 1970 मध्ये हे मॉडेल डेव्हलप केलं. दर इज अ डिफरन्स बिटवीन द नेटवर्क मॉडेल अँड रिलेशन मॉडेल. त्याच्यानंतर पुढचा डिफरन्स बघू आपण हायरार्चिकल मॉडेल आणि नेटवर्क मॉडेल. दोघांमधला डिफरन्स बिटवीन हायरार्चिकल मॉडेल आणि नेटवर्क मॉडेल. डिफरन्स बिटवीन hierarchical model and network model. हायरार्चिकल मॉडेल आणि नेटवर्क मॉडेलचा डिफरन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर हायरार्चिकल मॉडेल आणि दुसरं आहे तुमचं नेटवर्क मॉडेल. तर हायरार्चिकल मॉडेल मध्ये आपण जर सर्वात अगोदर बघायचं म्हटलं तर हायरार्चिकल मॉडेल इज नॉट मच पॉप्युलर in the modern day as compared to the network model. It is not much popular as compared to network model. एवढं पॉप्युलर नाहीये. नेटवर्क मॉडेल इट इज popular as compared to हायरार्चिकल मॉडेल. हायरार्चिकल मॉडेल पेक्षा थोडं पॉप्युलर आहे पण रिलेशन मॉडेलच्या इतकं नाहीये. तर इट इज अ पॉप्युलर ॲज कम्पेअर टू हायरार्चिकल मॉडेल. दुसरा डिफरन्स आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो तो म्हणजे देर इज अ वन टू मेनी रिलेशनशिप इज मेंटेन. त्याच्यामध्ये इट इज मेंटेन ओनली वन टू मेनी रिलेशनशिप. याच्यामध्ये फक्त वन टू मेनी हेच रिलेशनशिप मेंटेन केलं जात असतं. हायरार्चिकल म्हणजे इट इज अ ट्री लाईक स्ट्रक्चर. पण याच्यामध्ये मात्र या मॉडेलमध्ये मात्र इट इज मेंटेन, आपण आताच बघितलं, वन टू मेनी
कॉमा मेनी टू मेनी रिलेशनशिप. याच्यामध्ये तुम्हाला वन टू मेनी आणि मेनी टू मेनी रिलेशनशिप सुद्धा त्या ठिकाणी मेंटेन करता येत असतं. त्याच्यानंतर हायरार्चिकल मॉडेलचं ट्री लाईक स्ट्रक्चर. इट इज ट्री लाईक स्ट्रक्चर. हे याचं जे स्ट्रक्चर आहे हे ट्री लाईक स्ट्रक्चर आहे. इट इज ऑल्सो ट्री लाईक स्ट्रक्चर. हे पण जे मॉडर्न नेटवर्क मॉडेल इज बेस्ड ऑन द ट्री लाईक स्ट्रक्चर. इट इज बेस्ड ऑन द ट्री लाईक स्ट्रक्चर. हे पण एक ट्री लाईक स्ट्रक्चर मॉडेल आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑनर असतो आणि त्याचे काही मेंबर्स असतात, त्याच्यामध्ये पॅरेंट असतो आणि चाइल्ड असतो, अशा प्रकारचं हे मॉडेल असणार आहे. त्याच्यानंतर चौथा डिफरन्स बघायचं म्हटलं, द मेन ऍप्लिकेशन ऑफ हायरार्चिकल डेटा मॉडेल इज द मेन फ्रेम डेटाबेस सिस्टीम. मेन ऍप्लिकेशन जर याचं बघायचं म्हटलं, मेन ऍप्लिकेशन इज मेन फ्रेम डेटाबेस सिस्टीम. याचं हे मेन ऍप्लिकेशन आहे, मेन फ्रेम डेटाबेस सिस्टीम साठी वापरलं जातं. आणि याचं जर बघितलं, नेटवर्क मॉडेल इज अपग्रेड व्हर्जन हायरार्चिकल मॉडेल, सो इज यूज ऑन द नेटवर्क. इट इज यूज ऑन द नेटवर्क. याचं मेन ऍप्लिकेशन आहे, इट इज यूज ऑन द नेटवर्क. हे नेटवर्क मध्ये तुम्हाला यूज करता त्याचं हे ऍप्लिकेशन आहे. तर हे झालं हायरार्चिकल आणि नेटवर्क मॉडेल. तर आपण एक एक डिफरन्स बघू. इट इज नॉट मच पॉप्युलर. हे हायरार्चिकल मॉडेल एवढं पॉप्युलर नाहीये. नेटवर्क मॉडेल हे याच्या कम्पेरेटिव्ह म्हणजे हायरार्चिकलला कम्पेरेटिव्हला थोडं पॉप्युलर आहे. इट इज मेंटेन ऑनली वन टू मेनी रिलेशनशिप. याच्यामध्ये फक्त जे हायरार्चिकल मॉडेल आहे हे फक्त वन टू मेनी रिलेशनशिप मेंटेन करता येतं. नेटवर्क मॉडेल म्हणजे मात्र तुम्हाला वन टू मेनी आणि मेनी टू मेनी रिलेशनशिप मेंटेन करता येतं. इट इज अ ट्री लाईक स्ट्रक्चर. हायरार्चिकल म्हणजे इट इज अ ट्री लाईक स्ट्रक्चर. आणि नेटवर्क म्हटलं म्हणजे याच्यामध्ये पण ऑनर म्हणजे एक पॅरेंट असणार आहे आणि मेंबर म्हणजे काही चाइल्ड असणार आहे. म्हणजे इट इज बेस्ड ऑन द ट्री लाईक स्ट्रक्चर. हे सुद्धा ट्री लाईक स्ट्रक्चरवर डिपेंड आहे. आणि मेन ऍप्लिकेशन याचं बघितलं, हायरार्चिकल मॉडेल हे मेन फ्रेम डेटाबेस सिस्टीम मध्येच वापरलं जातं. आणि हे मात्र नेटवर्क मध्ये तुम्ही यूज करू शकता, ज्यातून तुम्हाला डेटा शेअरिंग ऍक्सेसिंग करायचं असेल नेटवर्क मध्ये, तर तुम्ही हे नेटवर्क मॉडेलचा यूज त्या ठिकाणी करू शकता. दॅट इज अ डिफरन्स बिटवीन द हायरार्चिकल आणि नेटवर्क मॉडेल. हे डिफरन्स आपण त्या ठिकाणी बघितलं. शेवटचा डिफरन्स आपण बघू, कंपॅरिझन बिटवीन द रिलेशनल अँड हायरार्चिकल मॉडेल. रिलेशनल मॉडेल आणि हायरार्चिकल मॉडेल मध्ये काय डिफरन्स आहे ते आपण त्या ठिकाणी थोडक्यात बघू. डिफरन्स बिटवीन द रिलेशनल आणि हायरार्चिकल मॉडेल. Difference between relational and hierarchical model. Relational and hierarchical model. Difference between relational and hierarchical model. Difference between relational हायरार्चिकल मॉडेल. तर आपला रिलेशनल मॉडेल आणि हायरार्चिकल मॉडेल या दोघांचा डिफरन्स बघायचा आहे, ते आपण बघू. तर जसं आपण बघितलं अगोदर पण की रिलेशनल आणि हायरार्चिकल असे आपल्याकडे दोन प्रकारचे वेगळे मॉडेल्स आहेत. तर रिलेशनल मॉडेल आणि हायरार्चिकल मॉडेल. तर रिलेशनल मॉडेल हे माहिती आपला की हे सर्वात पॉप्युलर मॉडेल आहे. जर हायरार्चिकल मॉडेलचा आपण कन्सेप्ट बघितला तर त्याच्यापेक्षाही जास्त पॉप्युलर मॉडेल म्हणजे तुमचं रिलेशनल मॉडेल असणार आहे. त्याचे काही डिफरन्सेस बघू आपण 2 मिनिटं फक्त. विद्यार्थी मित्रांनो, मॉडेल्स डेटाबेस सिस्टीम मध्ये मॉडेलचा फार महत्वाचा रोल असतो. तर हे जे मॉडेल्स आहेत आपल्या काही एक्झामला विचारले जातात की कुठल्या प्रकारचे. जर 3 मॉडेल्स आहेत, 3 मॉडेल्स म्हणून कुठले तरी एक मॉडेल्स त्या ठिकाणी 100% एक्झामला विचारला जाणार आहे. तर त्याची तुम्ही तयारी करून ठेवा. आपण रिलेशनल मॉडेल आणि हायरार्चिकल मॉडेलचा डिफरन्स बघू. मी सर्वात अगोदर लिहितो रिलेशनल मॉडेल. रिलेशनल लिहितो हायरार्चिकल. सर्वात पहिलं मी रिलेशनल मॉडेलचा कन्सेप्ट लिहितो. रिलेशनल हे जे मॉडेल आहे हे मेनी टू मेनी रिलेशनशिप कॅन बी मेंटेन. इट इज मेंटेन मेनी टू मेनी रिलेशनशिप. मेनी टू मेनी रिलेशनशिप हे मॉडेल मेनी टू मेनी रिलेशनशिप मेंटेन करतो. आणि हायरार्चिकल मॉडेल आपण बघितलं अगोदर पण की हायरार्चिकल हे जे मॉडेल याच्यामध्ये ट्री लाईक स्ट्रक्चर असतं, म्हणजे हे वन टू मेनी रिलेशनशिप मेंटेन करतं.
it is maintained one to many relationship. त्याच्यानंतर सेकंड डिफरन्स आपण बघू रिलेशन मॉडेलचा. दिस टेबल बेस्ड मॉडेल इट इज कलेक्शन ऑफ रो अँड कॉलम. इट इज टेबल बेस्ड मॉडेल. हे अगोदर पण बघितलं आपण की टेबल बेस्ड मॉडेल आहे. दॅट इज कलेक्शन ऑफ टेबल बेस्ड मॉडेल म्हणजेच काय, कलेक्शन ऑफ रो अँड कॉलम्स. आणि हे जे मॉडेल आहे इट इज अ ट्री बेस्ड मॉडेल. इट इज ट्री बेस्ड मॉडेल आहे. hierarchical model is based on the tree like structure. It is tree like structure. त्याच्यानंतर तिसरा डिफरन्स आपण त्या ठिकाणी बघू शकतो. तिसरा डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे की जे रिलेशनल मॉडेल, देर इज अ मेनी ऍप्लिकेशन ऑन द रिलेशन मॉडेल विच आर रिलेशनल मॉडेल विच आर अनलिमिटेड. मेनी ऍप्लिकेशन्स. इट इज many applications of relational model. रिलेशनल मॉडेलचे भरपूर आपल्याला ऍप्लिकेशन बघायला मिळतात. तर याच्यात बघायला गेलं हायरार्चिकल मॉडेल, दिस इज ओनली द मेन फ्रेम डेटाबेस सिस्टीम. इट इज यूज ओनली मेन फ्रेम डेटाबेस सिस्टीम. हे त्याचं एकच ऍप्लिकेशन असणार आहे. त्याच्यानंतर चौथा डिफरन्स जर बघायला गेलं, रिलेशन मॉडेल इज द मच पॉप्युलर टाइप्स ऑफ डेटा मॉडेल इन द मार्केट. इज द मोस्ट पॉप्युलर इन द मार्केट. हे सर्वात पॉप्युलर त्या ठिकाणी मॉडेल आहे. तर हायरार्चिकल मॉडेल इज नॉट मच पॉप्युलर इन द मॉडर्न डे. Is not much popular in the modern day. In the modern day, as compared to relational. आपण रिलेशन मॉडेलचा जर विचार केला तर त्याच्यापेक्षा हे जे मॉडेल असणार हे कमी पॉप्युलर मॉडेल असणार आहे. तर परत बघू आपण डिफरन्स रिलेशन आणि हायरार्चिकलचा. पहिला डिफरन्स इज मेंटेन द मेनी टू मेनी रिलेशनशिप. हायरार्चिकल रिलेशन मॉडेल मध्ये मेनी टू मेनी रिलेशनशिप आहे फक्त. हायरार्चिकल इज मेंटेन द वन टू मेनी रिलेशनशिप ओनली. इट इज अ टेबल बेस्ड मॉडेल. हे जे रिलेशन मॉडेल हे पूर्ण टेबल बेस्ड मॉडेल, याच्यामध्ये रो आणि कॉलमचं कलेक्शन असतं. इट इज अ ट्री लाईक स्ट्रक्चर. हायरार्चिकल म्हणजे त्याचं ट्री लाईक स्ट्रक्चर असतं, पॅरेंट आणि चाइल्डचं रिलेशनशिप आहे. इट इज अ मेनी ऍप्लिकेशन्स आर रिलेशन मॉडेल. ऍप्लिकेशन्स आपण अनलिमिटेड आहेत रिलेशन मॉडेलचे. भरपूर ठिकाणी यूज केला होता मॉडर्न डे मध्ये. पण इट इज यूज ओनली द मेन फ्रेम डेटाबेस सिस्टीम. पण हे जे रिलेशन हायरार्चिकल मॉडेल हे फक्त मेन फ्रेम डेटाबेस सिस्टीम मध्ये वापरला होता. इट इज द मोस्ट पॉप्युलर इन द मार्केट. हे मॉडेल आजच्या युगामध्ये भरपूर पॉप्युलर आहे, आज वापर केला जातोय. इट इज नॉट मच पॉप्युलर इन द मॉडर्न डे एज कम्पेअर्ड टू द रिलेशनल मॉडेल. हे एवढं पॉप्युलर मॉडेल नाहीये. आजच्या युगामध्ये भरपूर ठिकाणी याचा यूज केला जात नाही. फक्त मेन फ्रेम डेटाबेस सिस्टीम सोडलं त्याचा यूज कुठेच केला जात नाही, म्हणून हे एवढं पॉप्युलर मॉडेल नाही. तर असं आपण डिफरन्सेस बघितला. बाकीचं जे कन्सेप्ट आहे आपण हे नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.